नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे। नंदुरबार जिल्ह्यात आजचे तापमान 42 अंश सेल्सिअस वर गेलं आहे। त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्याला जोडणारा हा महामार्ग आहे। या महामार्गावरती नेहमी वर्दळ असते, मात्र हा रस्ता पाहू शकतो की निर्मनुष्य झाल्यासारखी परिस्थिती जी आहे ती सकाळच्या सत्रातच उद्भवलेली आहे। कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढत चाललेली आहे। गेल्या काही दिवसापासून तापमानाच्या तीव्रतामध्ये दररोज एक एक अंशनी वाढ जी आहे ती होताना दिसून येते। तर आजचे तापमान 42 अंश सेल्सिअस वरती गेलेलं आहे। तर येणाऱ्या आणखीन काही दिवस तापमानाची लाट जी आहे ती आणखीन वाढणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। कारण की नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट जी आहे ती अधिक वाढत आहे आणि यामुळे याचा परिणाम जो आहे तो मानवी जनजीवनावरती होताना दिसून येतात। एकीकडे प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून उपाययोजना जरी केल्या जात असल्या तरी देखील उष्णता जी आहे ती अधिक तीव्र होत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेतल्याशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी एल नॅनोचं संकट जे आहे ते आलेलं आहे। त्यामुळं तापमानाची तीव्रता आणि उष्णतेची तीव्रता जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तर दुसरीकडे महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित जो आहे तो होत असल्यामुळं नागरिकांना आणि व्यावसायिकांना याचा मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। तर येणारे काही दिवस आणखी उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे। जितेंद्र बैसारे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार।